बुलेटिन मध्ये पुन्हा एकदा स्वागत। ही दोन दृश्य तुम्हाला दाखवतो आहोत न्यूज 18 लोकमतवर। आज महाराष्ट्रभरात रविवार असला तरी वेगवान घडामोडी घडतायत आणि त्या राजकीय स्वरूपाच्या आहेत। त्यातली एक दृश्य जे आपल्याला दिसतंय ते सभेचं आहे। उद्धव ठाकरेंची ही सभा आहे, खेडमध्ये सभा होतीये। पक्षाचं नाव आणि चिन्ह गेल्यानंतरची ही पहिली सभा आहे उद्धव ठाकरेंची, जिथे महत्त्वाचे नेते बोलतायत। आधी भास्कर जाधव बोलले, सुषमा अंधारे बोलतायत आणि इकडे दुसरं जे दृश्य तुम्ही बघताय ते भाजप शिवसेनेची आशीर्वाद यात्रा। ही आशीर्वाद यात्रा आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातून मुंबादेवीपर्यंत जाणार आहे। इथं देखील भाजपचे आणि शिवसेनेचे महत्त्वाचे नेते यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। काही लोकसभा मतदारसंघात भाजप मतदारांपर्यंत या आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून पोहोचणार आहे। तिथं महत्त्वाची जी देवळं आहेत, देवस्थानं आहेत, त्यांना भेटी देणार आहेत। म्हणजे देवाचे आशीर्वाद, त्याच वेळेला नागरिकांचे आशीर्वाद घेण्याकरता भाजप शिवसेनेचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते बाहेर पडलेले आहेत आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून। दोन दृश्य एका वेळेला बघतोय। एका बाजूला खेडमध्ये सभा, उद्धव ठाकरेंची ही सभा, पक्षाचं नाव गेलंय, चिन्ह गेलेलं आहे आणि आता आपला गट आणि पक्ष वाचवण्याकरता नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी आमदार आणि खासदार कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे। नवे आदेशच दिलेले आहेत उद्धव ठाकरेंनी। त्यामुळे उद्धव ठाकरे स्वतः जिथे जिथे पोहोचता येईल तिथे तिथे महाराष्ट्रभरात सभा घेणार आहेत। खेडमधली ही सभा, याला भास्कर जाधव, सुषमा अंधारे, विनायक राऊत, संजय राऊत असे अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत। स्वतः उद्धव ठाकरे काही क्षणात बोलायला सुरुवात करतील। गर्दी प्रचंड आहे या सभेकरता। रामदास कदमांनी आव्हान स्वीकारलेलं आहे। ते म्हणालेत की मला घेरण्याचा प्रयत्न केला तरी गर्दी बाहेरून आणलेली आहे, ती काय निघून जाईल। मात्र 19ला मी पुन्हा सभा घेईन आणि मग या ठाकरेंच्या सभेला उत्तर मी 19 तारखेच्या सभेतून देईन। खेडमध्ये रामदास कदम आणि त्यांच्या लेकाला घेरण्याकरता ही सभा उद्धव ठाकरे घेतायत। पुन्हा एकदा ऍक्टिव्ह मोड मध्ये स्वतः उद्धव ठाकरे आलेले आहेत। आदित्य ठाकरे, इतर खासदार, उरलेले आमदार या सगळ्यांना चार्ज करण्याकरता आणि त्यांनी कामाला लागा, वेगानं कामाला लागा याकरता ही सभा उद्धव ठाकरे घेतायत। संजय कदम या सभेदरम्यान उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आपल्या समर्थकांसह उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत अशी माहिती मिळते आहे। दुसरीकडे भाजप शिवसेनेची आशीर्वाद यात्रा सुरू झालेली आहे। वरळीपासून मुंबादेवीपर्यंत ही यात्रा होणार आहे। या दरम्यान कार्यकर्त्यांनी नागरिकांना भेटणे, त्यांचे आशीर्वाद घेणे हे मुख्य उद्दिष्ट आहे। तिथल्या महत्त्वाच्या देवस्थानांना प्रमुख नेते भेट सुद्धा देणार आहेत। प्रचंड गर्दी या भाजप शिवसेनेच्या आशीर्वाद यात्रेत बघायला मिळते। बहुतांश कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत। नागरिकांची गर्दी दिसते दुतर्फा। आदित्य ठाकरेंना डिवचण्याकरता जाणीवपूर्वक ही आशीर्वाद यात्रा त्यांच्याच मतदारसंघातून निघालेली आहे आणि ती मुंबादेवीपर्यंत जाणार आहे। ही भाजप शिवसेनेची आशीर्वाद यात्रा, ज्यात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे उपस्थित आहेत आणि तिथून थेट माहिती आपल्याला देत आहेत। आपण प्रणालीलाच अधिक विचारूया। प्रणाली, भाजप शिवसेनेची आशीर्वाद यात्रा सुरू आहे, काय आपल्याला चित्र दिसतं आहे, काय उद्देश आहे या आशीर्वाद यात्रेचा? मगाशी प्रमुख नेत्यांशीही आपण संवाद साधलात, काय सांगाल त्याविषयी? खरं तर हाच प्रश्न आपण भाजप आणि सेनेचे जे नेते आहेत त्यांना विचारला होता। असं म्हणायला हरकत नाही। मुख्यमंत्री आले ना, आपण जर बघितलं तर या रॅलीला एक वेगळंच महत्त्व आलेलं आपल्याला बघायला मिळतं। अगदी एक वेगळं महत्त्व प्राप्त झालंय। पण
प्रचंड कट्टुकट आणि टाईट शेड्यूल मुख्यमंत्र्यांचा आपण बघतोय. सकाळपासून रात्रीपर्यंत ते त्यांची नियोजित कामं फटाफट पूर्ण करत असतात आणि आज शेड्यूल नसून सुद्धा ते या यात्रेत सहभागी झाले. मुंबई निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा या यात्रा महत्त्वाच्या आहेत का प्रणाली? प्रश्नच नाही, कारण मुंबई महानगरपालिकेची कधीही लागेल अशी परिस्थिती आहे. कारण जर आपण निवडणुकांचा कालावधी बघितला तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्याच निवडणुकींचा कालावधी हा उलटून गेलेला आहे आणि त्यामुळे अशा वेळेला जर लवकरात लवकर निवडणुका झाल्या नाही तर कुठे ना कुठे एक सगळी जी काही यंत्रणा आहे ती पूर्णपणे खरं तर जी आता प्रशासनावर अवलंबून आहे, एक लोकांमध्ये सुद्धा रोष निर्माण होऊ शकतो. ही गोष्ट लक्षात घेता न्यायालय असो किंवा मग सरकार असो लवकरात लवकर निवडणुका लावतील असं दिसून येत आहे. त्यात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही सगळ्यात मोठी, सगळ्यात प्रतिष्ठेची मानली जाते आणि त्यासाठीची ही तयारी खरं तर आपल्याला नक्कीच मानता येईल. एका बाजूला प्रणाली भाजपनं आणि शिवसेनेनं कंबर कसलेली आहे. शिवसेनेला चिन्ह पक्षाचं नाव मिळालेलं असून सुद्धा इथे आपल्याला दिसतंय की एकनाथ शिंदे स्वतः आणि त्यांचे नेते सुद्धा काही शांत बसलेले नाहीत. त्यांच्या कामाचा झपाटा सुरूच आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी सुद्धा कंबर कसली आहे. ते खेडमध्ये आज सभा घेत आहेत. काय सांगाल? अगदी खरं आहे. ज्या पद्धतीने आपण जर बघितलं तर शिवसेनेसाठी मग तो शिंदे गट असो नाहीतर ठाकरे गट असो, खरं तर आता शिंदे गट म्हणण्याची गरज नाही कारण शिवसेना पक्ष असंच म्हणावं लागेल. तर शिवसेना पक्ष आणि उद्धव ठाकरे गट या दोघांसाठी सुद्धा येणाऱ्या निवडणुका ही अतिशय महत्वाच्या असणारे. जिंकू किंवा मरू अशी परिस्थिती निर्माण होणारे, एकतर जिंकावं लागेल नाहीतर संपावं लागेल आणि त्यामुळे हे दोन्हीही नेते जर आपण बघितलं तर मग एकनाथ शिंदे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील अगदी प्राणपणानं अख्खा महाराष्ट्र पिंजून काढण्याचा प्रयत्न करतायत. जनता आता कोणाच्या पारड्यात मतदान टाकते हे बघावं लागेल. परंतु आपण जर बघितलं तर एक मोठं शक्ती प्रदर्शन या निमित्तानं मुंबईतल्या रस्त्यावर शिंदे गट करताना दिसतंय. शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. तुझ्या आजूबाजूला प्रणाली प्रचंड घोषणाबाजीचा आवाज येतोय. तुर्तास धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. पण मुंबईतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रॅलीमध्ये सहभागी झालेत, या आशीर्वाद यात्रेत सहभागी झालेले आहेत. खरं तर ते या यात्रेत सहभागी होऊ शकणार नाहीत त्यांच्या नियोजित कार्यक्रमांमुळे असं आधी कळत होतं, पण वेळात वेळ काढून ते या यात्रेत सहभागी झालेत. आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे व्यासपीठावर आलेले आहेत. चंद्रकांत बनकर आमचे प्रतिनिधी उपस्थित आहेत, त्यांना खेडसाठी अधिक माहिती विचारूया. चंद्रकांत, किती क्षणामध्ये उद्धव ठाकरे बोलायला उभे राहतील? आता पक्षप्रवेश सुरू आहे असं दिसतंय, काय सांगाल? प्रवेश जो आहे हा झाल्यानंतर